श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण द्रोणाचार्यांची कथा वाचत होतो. आज आता ती पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, भीष्मा, माझ्या मनाशी मी असा विचार केला, माझ्या लाडक्या पुत्राला बरोबर घेतला, पत्नीलाही बरोबर घेतली आणि सोमक वंशातील द्रुपदाची व माझी पूर्वी गुरुगृही असताना जी मैत्री होती ती लक्षात घेऊन मी त्याच्याकडे गेलो. हा माझा एका काळचा मित्र असा अभिषिक्त राजा झाला आहे असे मला समजताच मला अपार हर्ष झाला आणि मी कृतकृत्य झालो असे मला वाटले आणि गादीवर बसलेल्या या माझ्या एका काळच्या प्रिय मित्राला भेटण्यासाठी मी गेलो. पूर्वी गुरुगृही असताना त्याच्या व माझ्या दृढ सहवासाची आणि त्याने मला दिलेल्या वचनाची आठवण माझ्या मनात अगदी ताजी होती. पूर्वीच्या मैत्रीच्या भरवशावर मी अशा प्रकारे द्रुपदाकडे गेलो आणि त्याला म्हणालो, पुरुषश्रेष्ठा, हा मी तुझा मित्र आलो आहे. द्रुपदाच्या समीप गेल्यावर एखादा मित्र आपल्या जीवलग मित्राजवळ ज्या मोकळेपणाने कसलाही संकोच न बाळगता उभा राहील त्याप्रमाणे मी द्रुपदाजवळ जाऊन उभा राहिलो. त्याने माझ्याकडे पाहिले पण त्याच्या चेहऱ्यावर कसलाही भाव मला दिसला नाही. उलट मोठ्याने हसून तो मला म्हणाला, अरे ब्राह्मणा, तुझ्या बुद्धीवर कसलाही चांगला संस्कार झालेला दिसत नाही. समंजसपणा ही काय चीज असते हे तुझ्या बुद्धीला मुळीच माहीत नाही. मी तुझा मित्र आहे असे तू मला कसलाही विचार न करता उतावीळपणे म्हणालास. यावरून हे स्पष्ट झाले आहे, जसजसा काळ निघून जातो तसतसे मैत्रीचे बंधनही शिथिल होत जाते. पूर्वी गुरुगृही असताना माझी आणि तुझी मैत्री होती आणि ती दृढ देखील होती, हे अगदी खरे आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, वेदविद्येचा ज्याला गंधही नाही असा ज्ञानशून्य मनुष्य वेदपारंगत श्रोत्रियाचा कधीही मित्र होऊ शकत नाही. रथात बसण्याची ज्याची योग्यता नाही असा सामान्य सैनिक महारथी वीराचा मित्र होऊ शकत नाही. दोन समानशील माणसामध्ये सख्य होऊ शकते. दोघांमध्ये सर्वच बाबतीत जर अंतर असले तर त्यांचे सख्य होऊच शकत नाही. आणखी एक गोष्ट ध्यानात ठेव, या जगात कोणीही झाला तरी त्याची मैत्री कधीही जशीच्या तशी कायम राहू शकत नाही. काळच दोन मित्रांमध्ये दुजाभाव निर्माण करतो आणि कोणत्याही कारणामुळे मनुष्य क्रोधाच्या आहारी गेला तर मैत्रीचे बंध तुटून जातात. जगाची रीत ही अशीच असल्यामुळे तू मागची जुनाट मैत्री करून काढू नकोस. वस्तुस्थिती नीट ध्यानात घे. आपल्या जुनाट मैत्रीचा विचार मनातून काढून टाक. विप्रश्रेष्ठा, तुझी आणि माझी पूर्वी जी मैत्री होती ती गुरुगृही आपल्या एकत्र अध्ययनामुळेच होती. जन्मदरिद्री माणूस कधीही गर्भश्रीमंत माणसाचा मित्र नसतो. अक्षरशः शत्रू मनुष्य प्रज्ञावंत पंडिताचा मित्र होत नसतो. रणधुरंधर वीराची कधीही षंढाशी मैत्री होत नसते. कधी काळी आपली मैत्री होती ही गोष्ट आता उगाळण्यात मतलब काय? मूर्ख माणसा, ज्यांच्याजवळ वैभवाचा कसलाही लेश नाही अशा कंगाल कपाळकरंट्याचे वैभव शिखरावर असलेल्या राजांच्या बरोबर कधीच सख्य होऊ शकत नाही. जो स्वतः श्रोत्रिय नसतो त्याची श्रोत्रियाबरोबर मैत्री होणे शक्य नाही. रथात बसणाऱ्या पुरुषाची पायी रखडणाऱ्या माणसाशी मैत्री होणे शक्य नाही. राजा होण्याचे ज्याच्या नशिबी नाही असा अभागी माणूस राजाशी मैत्रीचे नाते सांगू शकत नाही.
माझे राज्य मी तुला देईन अशासारखे कसलेही वचन मी तुला दिल्याचे मला मुळीच आठवत नाही. जास्तीत जास्त मी तुझ्यासाठी एकच करीन, फक्त एक रात्र मी तुला जेवायला घालीन. द्रुपद मला असे बोलल्यावर माझा संताप अनावर झाला आणि त्याच्यासमोर मी एक प्रतिज्ञा केली. मी पत्नीला व पुत्राला बरोबर घेऊन ताडकन तेथून निघालो. द्रुपदासमोर मी जी प्रतिज्ञा केली ती लवकरच खरी करून दाखवणार आहे. भीष्मा, चांगल्या गुणी शिष्यांचा संग्रह करावा या इच्छेने मी कुरूंच्या देशामध्ये आलो आहे. राजकुमारांना अस्त्रविद्या शिकवण्यासाठी अधिकारी आचार्यांची जोड मिळविण्याची तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी या रम्य हस्तिनापूर नगरात आलो आहे. तुझ्यासाठी मी काय करू ते सांग. याप्रमाणे भरद्वाज द्रोणाचार्य बोलल्यावर भीष्म त्यांना उलट म्हणाले, द्रोणाचार्य, आपण आपल्या धनुष्याची दोरी सैल करा आणि राजकुमारांना संपूर्ण अस्त्रविद्या शिकवा. कौरवांच्या भवनामध्ये आपला सर्व प्रकारे मान सन्मान राखला जाईल. आपण आनंदात येथे राहा. जे जे भोग आपणास हवे असतील ते सारे आपणास येथे मिळतील. कौरवांच्या जवळ जे धन आहे ते सारे आपलेच आहे असे समजा. हे सारे राष्ट्र आणि राज्य देखील आपलेच आहे. आपणच कौरवांचे सर्वश्रेष्ठ राजे आहात असे आम्ही समजतो. सारे कौरव हे आपलेच आहेत. विप्रश्रेष्ठ, जे जे आपल्या मनात येईल ते ते ताबडतोब तडीस गेलेच असे समजा. आपण येथे आलात ही खरोखर मोठी भाग्याची गोष्ट आहे. विप्रश्रेष्ठ, आपण माझ्यावर फार मोठा अनुग्रह केला आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.